समर्थ रामदासांच्या जीवनाचं आपण गेले 2 दिवस चिंतन करत आहोत. यज्ञ तो देव जाणावा ही समर्थांची शिकवण होती. प्रयत्न हाच परमेश्वर. नुसतं यज्ञ तो देव जाणावा असं म्हणून समर्थ थांबलेले नाही आहेत. अचूक यज्ञ तो देव चुकणे दैत्य जाणीजे, न्याय तो देव जाणावा अन्याय राक्षसी क्रिया. प्रयत्न सुद्धा अचूक पाहिजे. मोदींनी अचूक प्रयत्न केले म्हणून पंतप्रधान झाले. 800 सभा घेतल्या 7-8 महिन्यामध्ये, सगळा भारत घुसळून काढला. प्रयत्न सुद्धा योग्य दिशेने झाला पाहिजे. वयाच्या 10व्या वर्षी आपल्या जीवनाचे समर्थक काय निर्णय घेत आहेत बघा. आचार्य विनोबा भावे म्हणत असत, राष्ट्राचं बजेट असतं, मानवी जीवनाचं बजेटच असत नाही. राष्ट्राचं अंदाजपत्रक असतं पण जीवनाचं अंदाजपत्रक असत नाही. मी कसं जीवन जगायचं. वयाच्या 10व्या वर्षी ह्या मुलांनी लक्षात घेतलं की आपल्याला मुसलमानांच्या दहशतवादाला टक्कर द्यायची आहे, त्याविरुद्ध बंड पुकारायचं आहे. आपल्याला लग्न करून चालणार नाही. दाहक जीवन आपण स्वीकारत आहोत. अशा वेळेला आपल्या बायका मुलांचे हाल होतील. कुणी आपल्यावर अवलंबून असता कामा नये. म्हणून उठवणे वाटेची लागावे दिगंतराप्रती, पहिला निर्णय. दुसरा निर्णय घेतला की ह्या यावनी सत्तेला जर तोंड द्यायचं असेल तर मानवी शक्ती अपुरी आहे. आपल्याला भगवंताची कृपा प्राप्त करून घेतली पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण स्वतः वैयक्तिक उपासना केली पाहिजे. त्यासाठी आयुष्यातली 12 वर्ष. ज्या देशाची मला सेवा करायची आहे ते राष्ट्र मी डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. देशस्थिती समजावून घेतली पाहिजे. म्हणून 12 वर्ष हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण. योजनाबद्ध स्वतःचं जीवन आखलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर राहिलेली 38 वर्ष ही राष्ट्रोभारणीसाठी अर्पण केलेली आहेत. पुन्हा टाकळीच्या वास्तव्यामध्ये त्यांना सूर्यनमस्कार कंपल्सरी नव्हते, ग्रंथांचं अध्ययन कंपल्सरी नव्हतं. अनेकदा जो भक्त असतो, जप करणारा, पुरस्चरण करणारा असतो, तो शरीराकडे लक्ष देत नाही. देहबुद्धी कमी व्हावी म्हणून तो देहाकडे दुर्लक्ष करतो. व्यायामाकडे दुर्लक्ष हा त्याचाच एक भाग असतो. आणि आहे परमेश्वर रक्षण करणारा, आपण कशाला स्वतःची काळजी घ्यायची. अशा प्रकारचा एक विक्षिप्त विचारही असतो, विकृत विचारही असतो. समर्थांनी सूर्यनमस्कारावरती जोर दिला. रोज 2 तास व्यायाम करत राहिले. जो मनुष्य व्यायाम करणारा असतो त्याला जप ध्यान यामध्ये काही रस असत नाही. तो दंड थोपटण्यातच समाधान मानतो. समर्थ सकाळी दंड थोपटतायत, त्यानंतर जप ध्यान करतायत आणि दिवसभर दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. दिनचर्याचं संतुलन आहे. मन, मनगट आणि मेंदू यांच्या संतुलित विकासाला मी शिक्षण म्हणतो. ही व्याख्या स्वामी विवेकानंदांनी केली. त्याच्या 200 वर्ष आधी समर्थांनी ती जगून दाखवली. आणि 12व्या वर्षी जे सगळे निर्णय आहेत, आपल्याला समाजामध्ये वावरायचं असेल, शरीर प्रकृती चांगली असली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, द वर्ल्ड इज प्लेस नॉट फॉर कवर्ड्स. हे जग दुबळ्या लोकांसाठी नाही. सारखे जे निषेध खलिते पाठवत राहतात त्यांना आयुष्यभर निषेध खलितेच पाठवायला लागतात. अमेरिका निषेध खलिता पाठवत बसले नाही. ओबामाने डायरेक्ट पाकिस्तानवर हल्ला केला, लादेनला पकडलं, त्याला ठार मारलं. ठार मारलेल्या लादेनला त्यांनी पाकिस्तानात ठेवलं नाही. जर त्याचा मृतदेह पाकिस्तानात राहिला असता तर पाकिस्तानच्या लोकांनी त्याचं मोठं थडगं बनवलं असतं आणि एक भव्य स्मारक तयार केलं असतं. आणि त्या थडग्याला पुष्पचक्र व्हायला लालकृष्ण अडवाणी सुद्धा गेले असते. ओबामानं त्याची डेड बॉडी अमेरिकेत नेली, त्याचे तुकडे तुकडे केले, ते कोल्ह्या कुत्र्यांना खायला घातले,
आणि ज्यांनी लादेन पचवला आहे ते कोल्हे कुत्रे पुढे काय करतील काही सांगता येत नाही, म्हणून त्यांना गोळ्या झडवून ठार मारलं. याला निर्णय म्हणतात, याला पुरुषार्थ म्हणतात. म्हणून ओबामा जेव्हा भारतामध्ये आले आणि आपल्या पत्रकारांनी त्यांना छेडलं की तुम्ही ओबामाने भाषणामध्ये गांधीजींची खूप स्तुती केली, गांधींच्या अहिंसावादाचं खूप कौतुक केलं. पत्रकारांनी त्यांना छेडलं की तुम्ही गांधीजींबद्दल आणि त्यांच्या अहिंसावादाबद्दल इतकं चांगलं बोललात, तुम्ही सारख्या लढाया का करता? व्यवस्थित प्रश्न होता. पण त्याला ओबामाने दिलेलं उत्तर अतिशय अप्रतिम होतं. ओबामा म्हणाला, वी रिस्पेक्ट गांधीजी, वी फॉलो शिवाजी. आप्पांचं एक मला एक वाक्य आठवतं, रामासारखे असावे, कृष्णासारखे वागावे. व्यवहारामध्ये कधी कृष्णनीती करावी लागते, नरोवा कुंजरोवा म्हणावं लागतं. म्हणून रामासारखे असावे, आतून सज्जन असावं. किशोरजी व्यासांच्या रामकथेमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे. त्यात त्यांनी लिहिलेलं आहे, सज्जन माणसाने दुर्बल राहण्याचं पातक कायमच केलेलं आहे. आणि त्यात पुढे ते म्हणतात, सज्जन मनुष्याने गुंड झाल्याशिवाय नैतिकतेची स्थापना या जगात होणार नाही. म्हणून आचार्यांच्या वेदपाठ शाळेमध्ये त्या वैदिक मुलांना जुदो आणि कराटे शिकवले जातात. कुणी अंगावर धावून आला तर त्याच्या पेकडात लाथ घालता आली पाहिजे. आता येताना मी शिवाजीराव भोसलेंची 2 व्याख्यानं ऐकली. गांधीजींवरलं व्याख्यान ऐकलं, सावरकरांवरलं व्याख्यान ऐकलं. तेव्हा शिवाजीरावांनी फार सुंदर विवेचन केलं. त्यामुळे सावरकरांचं म्हणणं होतं की इंग्रजांचं काही हृदय परिवर्तन होणार नाही, मग असे जे दुष्ट इंग्रज आहेत त्या अधिकाऱ्यांना गोळ्या झाडून मारलं पाहिजे. आणि गांधीजींचं म्हणणं होतं की इंग्रजांचं हृदय परिवर्तन होण्याची वाट पाहिली पाहिजे. शिवाजीराव भोसलेने आधी सुंदर दृष्टांत दिला. ते म्हणाले, कुत्रा अंगावरती धावून आलेला आहे आणि आता चावण्याच्या तयारीत आहे, त्याच्या हृदय परिवर्तनाची किती वाट पाहणार? त्या कुत्र्याच्या पेकडात लात तरी घातली पाहिजे की अंगावरती काठी तरी मारली पाहिजे, तर तुमची त्या कुत्र्याच्या चावण्यातनं सुटका होणार आहे. हृदय परिवर्तनाची, अतिरेक्यांच्या हृदय परिवर्तनाची वाट पाहणार का? आणि जोपर्यंत तुम्ही वाट पाहाल तोपर्यंत लाखो हिंदू कापले गेलेले असतील तुमची प्रतीक्षा पाहण्यामध्ये. समर्थ रामदासांच्या लक्षात आलं, बलाची उपासना केली पाहिजे. ज्याला समाजाचं कार्य करायचं आहे त्याने रोज व्यायाम केला पाहिजे आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे. शिवाजी महाराजांसारखा महापुरुष आजारी पडून 50व्या वर्षी मरण पावला, कोणाचं जास्त नुकसान झालं? आणखी 10 वर्ष जर शिवाजी महाराज जगले असते तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबला ठार मारलं असतं आणि दिल्लीच्या तख्तावरती भगवा झेंडा फडकवला असता. आयुष्य कमी पडलं. शिवाजी महाराजांसारखा पुण्यपुरुष 50व्या वर्षी मरण पावतो आणि औरंगजेब सारखं पाप्याचं पितर 90 वर्ष जगतं. सज्जन माणसाने बलशाली झालं पाहिजे, सज्जन माणसाने थोडंसं गुंड झालं पाहिजे. हे जग नरक करण्यामध्ये सज्जन माणसाची सहनशीलता बरीच कारणीभूत आहे. सज्जन माणसाने प्रतिकार करायला शिकलं पाहिजे. समर्थांनी ते शिकवलं. वानावत्पातांनी पंढरपूरला माझी 3 दिवस व्याख्यानं ठेवली होती. पहिली 2 व्याख्यानं सुरळीत पार पडली. 3ऱ्या दिवशीचा विषय होता शिवसमर्थ भेट, आक्षेप आणि खंडन. आणि कार्यक्रमाच्या आधी 8-10 संभाजी ब्रिगेडची माणसं पुढे येऊन बसली होती. त्याने जो टी-शर्ट घातला होता त्याच्यावर संभाजी ब्रिगेड अशी अक्षरं मोठ्या अक्षरात लिहिली होती आणि सगळे दांडगे होते. वानाने त्याने विचारलं, तुम्ही व्याख्यान ऐकायला आलात का काही उद्योग करायची प्रेरणा आहे? त्याने उत्तरे धुरतासारखं दिलं. त्याने आत्ता सांगता येत नाहीत, ते प्रवचनकार काय बोलतात त्याच्यावर अवलंबून आहे म्हटले. वानांनी आमदार सुधाकर परिचारक यांना फोन केला की अशी अशी परिस्थिती आहे, कार्यक्रम घेऊ का नको? सुधाकर परिचारक म्हणाले, 5 मिनिटं थांबा, मी माणसं पाठवतो. आणि 5 मिनिटात त्यांनी 12-13 पैलवान पाठवले. आणि ते सगळे 12-13 पैलवान त्या ब्रिगेडच्या लोकांच्या पुढे येऊन मांडी घालून बसले. आणि मग वाना मला म्हणाले, तुम्ही आता फ्रीस्टाईल बॅटिंग करा म्हटले. आणि त्याविषयी दणदणीत मी व्याख्यान दिलं 1.5 तास.
100 पुस्तकं मी नेली होती. समर्थ चरित्र, आक्षेप आणि खंडन याच्या 100 प्रती नेल्या होत्या. 5 मिनिटात 100 प्रती संपल्या. कारण कार्यक्रमाला 1000-1500 लोक होते. ब्रिगेडचे ते 3-4 लोक स्टेजवरती आले. त्यांनी मला विचारलं की ते पुस्तक तिथं संपलंय, तुमच्याकडे आहे का? माझ्या पिशवीत 5 प्रती होत्या. त्या 5 प्रती त्यांनी विकत घेतल्या. इथे ते पुस्तक मी आणलेलं आहे. समर्थ चरित्र, आक्षेप आणि खंडन. जे जे वेगवेगळे आक्षेप त्यांनी घेतलेले आहेत त्या सगळ्यांचं खंडन त्या पुस्तकात केलंय. म्हणजे आपण जर घाबरलो की हे आता लोक आलेले आहेत, आपण आता भाषण करून चालणार नाही, आपण विषय बदलूयात, जरा सौम्य बोलूयात, जरा मवाळ बोलूयात, त्याने प्रश्न कधी सुटत नाही. आयुष्यभर बाबासाहेब पुरंदरे एवढे मवाळ राहिले, काय त्यांच्या पदरामध्ये आलं? जाणता राजामध्ये शिवसमर्थ भेट टाळली का? तो लोक दगडफेक करतील, त्रास देतील, गुंडगिरी करतील म्हणून तो प्रसंग टाळला. आयुष्यभर शिवाजी महाराजांवर बोलत असताना समर्थांचा कमीत कमी उल्लेख केला का? तो लोकांनी त्रास देऊ नये. एवढे मावाळ होऊन सुद्धा आज बाबासाहेब पुरंदरेंची काय किंमत या लोकांनी ठेवली? वयाच्या 88व्या वर्षी बाबासाहेब पुरंदरे धमक्या येतात, हात तोडून टाकू, पाय तोडून टाकू, याद राखा. बाळासाहेब ठाकरेंना कोणी दम दिला का? हिंमत होती का बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलायची? जाहीर सभेत बाळासाहेब ठाकरेंनी काय काय विधाने केलेली आहेत. कारण बलाची उपासना होती. सभेला एक 5-25 हजार शिवसैनिक बसलेले असायचे. द वर्ड इज प्लेस नॉट फॉर कावर्ड्स. हे जग दुबळ्या लोकांसाठी नाही. राष्ट्राने बलाचीच आराधना केली पाहिजे. साने गुरुजी सुद्धा म्हणतात, बलसागर भारत हो, विश्वात शोभनी राहो. म्हणजे भारत बलसागर झाला पाहिजे. हे साने गुरुजींसारख्या अत्यंत मवाळ प्रकृतीच्या संवेदनाशील अंतःकरणाच्या माणसाला सुद्धा वाटतं. समर्थ तर बलाचे उपासक होते. धकाधकीचा मामला कैसा कळे अशक्ताला, नाना बुद्धी शक्ताला म्हणून शिकवाव्या. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे. शक्तियुक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत धाविती. आपल्याला राष्ट्राचं काम करायचं आहे. आपण दीर्घायुष्य असलं पाहिजे, आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे म्हणून रोज व्यायाम करतायत. कुणी वाद घालायला आलं तर आपला अभ्यास व्यवस्थित असला पाहिजे म्हणून वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला. हा सगळा अभ्यास नाशिकच्या मुक्कामात केला. सबंध वाल्मिकी रामायण स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून काढलं. इतरही ग्रंथ लिहिले असतील, आज काळाच्या ओघात ते नष्ट झालेले आहेत. जे उपलब्ध झालेलं आहे ते आश्चर्यकारक आहे. कारण शिवसमर्थांच्या पश्चात 25 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात नंगा नाच घालत होता. समर्थांचे अनेक मठ औरंगजेबने ग्रंथसंग्रहालयासह जाळून टाकले. समर्थांनी हा अभ्यास नाशिकच्या वास्तव्यात केला. आणि ह्या सगळ्याला उपासनेची जोड असली पाहिजे, मानसिक संतुलन असलं पाहिजे. ज्या माणसाची आध्यात्मिक उपासना आहे त्याला जीवनामध्ये नैराश्य कधी येत नाही. कालच बोलता बोलता विनायकराव मला म्हणाले की आपणना नैराश्य कधी आलं नाही. कितीतरी अप्स अँड डाऊन्स त्यांनी राष्ट्राच्या जीवनामधले पाहिले. आणीबाणी पाहिली, अत्याचार पाहिले, पुन्हा वाजपेयींचं गव्हर्नमेंट आलेलं पाहिलं, ते पडलेलं पाहिलं. आप्पा कधी निराश झाले नाहीत कारण अध्यात्माचा बेस पक्का होता. मानसिक संतुलन असलं पाहिजे. शरीर, मन आणि बुद्धी हे तिन्ही संतुलित विकसित झालं पाहिजे. आज शिक्षणामध्ये मन संतुलित असावं आणि शरीर बलवान असावं याची काय व्यवस्था आहे? सगळं शिक्षण ब्रेन ओरिएंटेड आहे. मुलं बुद्धिमान झाली पाहिजेत. अनेक BEd कॉलेजेसमध्ये मी व्याख्यानाला जातो. त्यावेळेस मी त्या भावी शिक्षकांना प्रश्न विचारतो की कशा प्रकारची मुलं आपण तयार करत आहोत? दुबळ्या शरीराची, रोगट मनाची, विलक्षण बुद्धिमान माणसं आपण तयार करत आहोत. शरीराने दुबळे, मनाने रोगट, लगेच गैरसमज करून घेतील, लगेच संतापतील, लगेच रुसवे, लगेच फुगवे. मनाने अत्यंत रोगट, शरीराने दुबळे आणि बुद्धिमत्ता म्हणाल तर सगळं गुगल वगैरे, इंटरनेट सगळं हातामध्ये आहे. ज्ञानाची सगळी दालनं खुली आहेत. अफाट वाचन आहे, सगळं पाहतायत टीव्हीवरती, कॉम्प्युटरवरती. बुद्धी वाढली, बाकी काही वाढलं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे 10वीचे आणि 12वीचे निकालाचे दिवस आणि परीक्षांचे दिवस हे आत्महत्येचे दिवस असतात.
पुण्यासारख्या IT पार्कमध्ये ज्यांना 12 ते 15 लाखाच्या पॅकेजनी नोकरी सुरू झालेली आहे, अशी माणसं, तरुण मुलं दरवर्षी 10 ते 12 मुलं आत्महत्या करतात. पुण्यात चिठ्ठी लिहून ठेवतात, कामाच्या ताणामुळे आम्ही आत्महत्या करत आहोत, जीवनात नैराश्य आल्यामुळे आम्ही आत्महत्या करत आहोत. का अशी वेळ यावी? येतं कारण मानसिक संतुलन नाही, शरीर बलसंपन्न नाही. समर्थांनी विद्यार्थी दशेमध्ये या तिन्हींचं संतुलन साधलं आणि ही दिनचर्या 1 दिवस 2 दिवस नव्हती, 12 वर्षे होती. नाही तर शहरातली मुलं 6 महिन्यासाठी जिम जॉईन करतात. आणि जिम जॉईन करण्यामागे हेतू काय असतो? स्टेटस सिम्बॉल. तुम्ही महिन्याला 3,500 देता का? आमच्या जिममध्ये 6,000 घेतात, आमची जिम AC आहे आणि त्यामध्ये अशाशी इक्विपमेंट्स आहेत. तिथं 5,000 आणि 6,000 देतात, 6 महिने व्यायाम करतात, 6 महिन्यानंतर बंद पडतं सगळं. समर्थांनी बिना खर्चाचा सोपा व्यायाम सांगितला, सूर्यनमस्कार. 50-60 सूर्यनमस्कार घालायला काय हरकत आहे? रोज योगासनं असली पाहिजेत. योगा दिन साजरा केला आणि मोदींनी भारतीय योगाला केवढी मोठी जागतिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. युनोने त्याला मान्यता दिली. शिवाजीराव भोसले रोज योग साधना करत असत. आम्ही त्यांना सिंगापूरला नेलं होतं. सिंगापूरला समर्थांच्या पादुका नेल्या होत्या आणि शिवाजीराव भोसलेंची प्रवचनं होती. तेव्हा शिवाजीराव भोसलेने सांगितलं, एका अटीवर मी सिंगापूरला येईल, सकाळचे 3 तास मी माझा असेन, कोणालाही मी भेटणार नाही. 1 तास ध्यान, 1 तास योगासनं आणि 1 तास चालणं. हा माझे 3 तास जे आहेत, व्यायाम केला पाहिजे, चाललं पाहिजे, योगासनं केली पाहिजेत, प्राणायाम केला पाहिजे आणि ध्यानधारणा केली पाहिजे. आणि त्यावेळेस त्यांचं वय 70च्या घरामध्ये होतं. 70व्या वर्षी ते रोज 1 तास योगासनं करत होते, 1 तास चालत होते आणि 1 तास ध्यान करत होते. समर्थांच्या चरित्रातनं त्यांनी या प्रेरणा घेतलेल्या आहेत. सावरकरांनी समर्थांच्या चरित्रातनं प्रेरणा घेतलेली आहे. म्हणून समर्थांनी ही दिनचर्या आपली आखली आणि त्यानंतर सतत त्यांची साधना सुरू झाली. रोज दुपारी 5 घरं भिक्षा मागत असत. सगळे नियम शास्त्रानुसार पाळत असत. त्या काळात नाशिकमध्ये फार मोठी वैदिकांची घराणी होती. शिवाजी महाराजांचे कुलोपाध्याय ढेरगे शास्त्री हे नाशिकमध्ये होते. वेगवेगळे वैदिक घराणी नाशिकमध्ये होती. दीक्षितांचं घराणं होतं, अकोलकरांचं घराणं होतं, मोठमोठे विद्वान होते. मधुकरी फार चांगली मिळत असे. शिक्षणासाठी मुलं येऊन राहत असत. अनेक स्त्रियांनी आपल्या घराच्या बाहेर पाटी लावली होती की मधुकरी वाढल्याशिवाय या घरातल्या स्त्रिया जेवण करीत नाहीत. मग मधुकरी मागणारे बटू प्रेफरन्स त्या घरांना द्यायचे की एकदा तिथं आपण मधुकरी मागितली की ती बाई जेवायला मोकळी झाली. समर्थांनी विचार केला, रोज चांगलं चांगलं मधुकरीमध्ये मिळतंय. कधी तळलेले पदार्थ असतात, गोडधोड असतं. हा चांगला सुग्रास भोजनाचा भाग जर मी रोज रोज ग्रहण केला तर माझी बुद्धी जड होईल, मला साधना करता येणार नाही, जप करताना झोप लागेल, ध्यान करताना झोप लागेल, मला इतकं चांगलं चुंगलं खाऊन चालणार नाही. रमण महर्षींनी साधकाच्या आहाराबद्दल एक फार सुंदर शब्द वापरलाय. साधकाचं जेवण कसं असावं? अरुची भोज असावा. सुरुची भोज नको. आपल्याला सुरुचीची सवय झाली आहे. अरुची भोज. समर्थाने काय करावं? ती जी मधुकरी मिळालेली आहे ती कापडात घ्यायची आणि पाण्यामध्ये बुडवायची. 2 मिनिटं गोदेच्या पाण्यामध्ये ठेवायची. मग वाहत्या पाण्याबरोबर त्यातला तेलकटपणा, तुपकटपणा, तिखट, गोड, आंबट, खारट, तुरट हे सगळे रस वाहून जायचे आणि नुसता गोळा व्हायचा. मग तो जो गोळा झालेला आहे तो ग्रहण करायचा. एखादं कुत्रा आशेने पाठीमागे आलेला असायचं, त्या कुत्र्याला पोळीचा तुकडा द्यायचा. पाण्यामध्ये मासे असायचे, त्या माशांना काही खायला द्यायचं आणि ते अन्न पाण्यात बुडवायचं. काही लोकांनी हे पाहिलं आणि त्यांनी
समर्थांची बदनामी सुरू केली. मीडिया हे काम किती दिवसापासून करतोय बघा. साधू संतांना बदनाम करण्याचं काम मीडिया तेव्हापासून करत आलेलं आहे. अनेकदा ह्या लोकांनी समर्थांना मधुकरी वाटणाऱ्या बायकांना सांगावं की हा मुलगा वेडा आहे, याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, हा माजूर आहे, हा अन्न पाण्यात बुडवतो, हा कुत्र्यांना आणि माशांना खाऊ घालतो, गाईला खाऊ घालतो, याला तुम्ही वाढू नका. खरंच मधुकरी बंद पडली. पूर्वी लोक लहान मुलगा आहे, पाण्यात उभं राहून तप करतो आहे, भिक्षा मागतो आहे, शिक्षण घेतो आहे म्हणून चांगलं धोतर उपरणात देत असत. लोकांना लागले हा माजोरा, याला देऊ नका, हा त्या लायकीचा नाही आहे, हा वेडा आहे, काहीतरी याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. याचा परिणाम असा झाला की नीट मधुकरी मिळेना, वस्त्र मिळेनात. हे सगळं समर्थांनी रामरायाला निवेदन करावं. नाशिकमधलं काळारामाचं मंदिर हे समर्थांचं विश्रांती स्थान होतं. ते समर्थांचं सुप्रीम कोर्ट होतं. फाल्गुन वद्य अष्टमीला घरातनं पलायन केलं आणि फाल्गुन वद्य अमावस्येला नाशिकमध्ये पोहोचले. 12 दिवस लागले, 12-13 दिवस. चैत्र शुद्ध प्रतिपदेला पाडव्याच्या दिवशी ते रामाच्या दर्शनाला गेले. काळारामाच्या मंदिरामध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मूर्ती आहेत. त्यांना असं कळलं की रात्री मंदिरात कोणी नसतं. रात्री 8-8:30च्या पुढे मंदिरामध्ये गेले. गिरीधर स्वामींनी समर्थ प्रतापात वर्णन केलेलं आहे की समर्थ गाभाऱ्यात आले, रामराय त्यांची वाटच पाहत होते. मूर्तींना प्रत्यक्ष रामराय प्रकट झाले. 12 वर्षाच्या मुलाला त्यांनी कडेवरती घेतलं आणि अत्यंत प्रेमाने समर्थांच्या अंगावरनं मस्तकापासून पायापर्यंत आपला प्रेमळ हात फिरवला आणि समर्थांना सांगितलं की टाकळीला राहा आणि 12 वर्ष गायत्रीचं पुरस्चरण आणि रामनाम घे. समर्थांनी त्यावेळेस काव्यस्फूर्ती होऊन पहिलं करुणाष्टक लिहिलेलं आहे, प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. रोज त्या काळारामाच्या मंदिरात यावं, दुपारची प्रवचनं ऐकावीत आणि जेव्हा हा त्रास सुरू झाला तेव्हा आपल्या अंतःकरणातलं दुःख त्या रामरायाजवळ प्रकट करावं. कोण त्यांना समजून घेणारं होतं, कोण ओळखीचं होतं, कोणाच्या परिचयाने ते नाशिकमध्ये आले होते, तसेच उठून निघून गेलेले होते. अशा वेळेला त्यांना जी काव्यस्फूर्ती झाली त्याचंच नाव करुणाष्टक. त्याचे पुस्तक आहे. त्यात सगळी आपल्याला करुणाष्टक म्हणजे 8च करुणाष्टक वाटतात. समर्थांनी 82 करुणाष्टकं लिहिलेली आहेत. रामरायाला त्यांनी सांगावं, अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये, आश्रयो पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका, देईना पूर्विना कोणी, उगेची जनहासती, लौकिक राखता येना, बुद्धी दे रघुनायका, तुझा मी टोणपा झालो, कष्टलो बहुता परी, आश्रयो पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका, समर्था तू दया सिंधू, बुद्धी दे रघुनायका, कुणीही मजला नसे, मी एकाकी आहे, मला कुणी नाही आहे. अनेकदा चांगली चांगली घरं पाहायचे, चांगले चांगलं कुटुंब पाहायचे, मग आपल्या आईची आठवण व्हायची, भावाची आणि बहिणींची आठवण व्हायची. घरे सुंदरे सौख्य नाना परीचे, परी कोण जाणेल या अंतरीचे, मनी आठवीताची हा कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे.
आईची आठवण आली, भावाची आणि बहिणीची आठवण आली की कंठ दाटून यायचा. असं वाटायचं अनुष्ठान सोडून परत घरी जावं का. मनी वाटते सर्व सोडून द्यावे, रघुनायका काय कैसे करावे. सोडून द्यावा का अनुष्ठान. संकल्प सोडला होता 12 वर्ष तपश्चर्येचा, पण अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणसिण होतो धावरे धावाता. चपळपण मनाचे मोडता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडता तोडवेना. घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो दीनवाचा. पुन्हा पुन्हा मनाचा निर्धार तुटतोय. असं वाटतं सगळं सोडून द्यावं. रघुनायका काय कैसे करावे. माझं मन आता लोकांमध्ये रमत नाही. परत जावं का घरी. आणि त्याच काळामध्ये अशी एक अद्भुत घटना घडली की त्यामुळे समर्थांचे संबंध दिवसच पालटले. संबंध जीवन बदलून गेलं. लोकांचं त्यांच्याबद्दलचं मत बदललं. ज्या ठिकाणी समर्थ तपश्चर्या करत होते ती जागा आजही दाखवली जाते. तिथून मोजून 1 फर्लांग अंतरावरती स्मशानभूमी आहे. अजूनही ती स्मशानभूमी आहे. समर्थांची तपाची जागा आहे. हाकेच्या अंतरावर स्मशानभूमी आहे. बाजूला त्यांची गुफा आहे, ज्या गुफेत ते राहत होते. त्यांनी स्थापन केलेला मारुती तो भाग नंतरचा आहे, पण तोही तिथे आहे. आणि या स्थानापासून 10 मैलावरती गोदेच्या काठाला 2 गावं होती. एका बाजूच्या गावाचं नाव होतं दशक आणि दुसऱ्या गावाचं नाव होतं पंचक. मधनं गोदावरी वाहते. डाव्या बाजूला दशक, उजव्या बाजूला पंचक. मग हळूहळू अपभ्रंश होऊन दशपंचक असं म्हणायची पद्धत रूढ झाली. त्या दोन्ही गावांचा सेपरेट उल्लेख न करता दशपंचक असं लोक म्हणायला लागले. त्यातलं दशक म्हणून जे गाव आहे तिथे गिरधरपंत कुलकर्णी नावाचे ग्रस्त राहत होते. ज्या गिरधरांचा मी कालपासून उल्लेख करतोय ते गिरधर देशपांडे आणि गिरधरपंत कुलकर्णी. त्यांची बायको अन्नपूर्णा कुलकर्णी. 22-23 वर्षाचा हा मुलगा, त्याला टीबी झाला आणि तो मरण पावला. आता या दशपंचक गावाला स्वतःची स्मशानभूमी नव्हती. या गावात जर कोणी मरण पावला तर त्याला टाकळीला नेलं जायचं, जिथं समर्थ तप करत होते. आणि त्या स्मशानामध्ये त्याला अग्नी दिला जायचा. रात्री हा मुलगा मरण पावला. त्याची पत्नी अन्नपूर्णाईने विचार केला, आपल्याला मुलबाळ नाही आहे, त्याच्या हातच पती मरण पावलाय, आता आपण कशाला जगायचं. पती मेल्यावर, सती गेल्यावर गती मिळते अशी तिची मती होती. आणि तिने ठरवलं की आपण आता सती जावं. सतीचा पोशाख केला. पुढे गिरधराचं प्रेत, मागे अन्नपूर्णा, तिच्या 4-5 मैत्रिणी तिचं सांत्वन करतायत. आणि 50 गावातले लोक, हे सगळे लोक त्या स्मशानभूमीपाशी आले. सकाळी 7-7:30च्या सुमारास ते आले. अन्नपूर्णाबाईंनी पाहिलं की किशोर वयातला एक योगी पुरुष कमरेइतक्या पाण्यात खोल उभा राहून कुठला तरी जप करतोय. आपण आता सतीत चाललेलो आहोत, त्याला नमस्कार करूयात, आशीर्वाद मागूयात, म्हणजे मग आपलं पुढचा तरी जन्म आपला नीट राहील. परत स्मशानात गेलं. अन्नपूर्णाबाई तिथे नदीकाठी आली. त्या काठल्या बायकांची नमस्कार करण्याची पद्धत असायची. 3-4दा हातात असा हलवायचा आणि हातात तळस बांगड्या असायच्या. एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट नसायचं, त्यामुळे बांगड्यांचा आवाज येत होता. ह्या बाईनं जेव्हा असा नमस्कार केला तेव्हा बांगड्यांचा आवाज झाला. आणि ती म्हणाली, महाराज नमस्कार करते, आशीर्वाद असू द्या.
बांगड्यांच्या आवाजावरनं समर्थांना असं वाटलं की कुठली तरी सौभाग्यवती नमस्कार करते. डोळे मिटून जप करत होते, त्याच अवस्थेत आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आणि ती बाई एकदम ढसढसा रडायला लागली. जखमीवर मीठ चोळण्यासारखं आहे. पती मरण पावला म्हणून जी बाई स्मशानात चाललेली आहे तिला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव आशीर्वाद द्यायचा सती जाणाऱ्या बाईला, ती एकदम ढसाढसा रडायला लागली. जेव्हा ती रडायला लागली तेव्हा समर्थाने डोळे उघडले. तिच्या अंगातला सतीचा पोशाख पाहिला आणि त्यांचे डोळे खऱ्या अर्थाने उघडले. नुसतं मान वळून पाहिलं तर स्मशानामध्ये एक प्रेत आलेलं होतं आणि 5-50 माणसं पुढची तयारी करत होते. समर्थांना कळे ना, आपण जप करत असताना आपल्या मुखातनं आशीर्वाद बाहेर कसा पडला. आत्मविश्वास होता, काहीतरी गडबड आहे. त्या बाई म्हणायला लागल्या, क्षमा करा, मी तुमच्या तपामध्ये विघ्न आणलं. आणि पुन्हा ती रडायला लागली. समर्थ म्हटले, असं होऊ शकणार नाही, माझा आशीर्वाद कधी खोटा ठरणार नाही. आणि एकदम पाण्यातनं बाहेर आले, कमंडलूतलं तीर्थ घेतलं. त्या बाईच्या अंतःकरणात एक नवीन आशा प्रकट झाली, नवा आशेचा किरण निर्माण झाला. आणि समर्थ झप 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 पावलं टाकत त्या प्रेताच्या दिशेने निघाले. ती बाई पण मोठ्या आशेनं भरभर भरभर समाजाच्या पाठीमागे चालू लागली. समर्थ स्मशानात आले आणि त्यांनी त्या लोकांना सांगितलं, कोणी यांना बांधलेलं आहे, हे दोर सोडा. बरं, समर्थांच्या बोलण्यामध्ये एवढा ठामपणा होता, चेहऱ्यावर इतका करारीपणा होता, बरोबर ते दोर सोडले गेले. आणि मग समर्थांनी कमळूरला तीर्थ घेतलं. श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणून ते तीर्थ त्या प्रेतावरती टाकलं. आणि झोपेतनं माणूस उठावा तसे गंगाधर गिरिधर पंत उठले. त्यांना कळे ना आपल्याला स्मशानात काय आणलंय, तिरडीला काय बांधलेलं आहे, काय झालंय आपल्याला. ह्या सगळ्या घटनेनं अन्नपूर्णाबाई एकदम थक्क झाली, गिरिधर पंत थक्क झाले. आणि आता इथं जास्त थांबणं बरोबर नाही हे लक्षात घेऊन समर्थ तिथून जे बाणासारखे सुटले ते आपल्या गुहेत जाऊन बसले. गुहेचं दार लोटून घेतलं आणि समर्थ आज जपाला बसले. त्यांना कळे ना हे कसं काय घडलं. दरम्यान समर्थांनी मेलेलं प्रेत उठवलं ही बातमी सगळ्या नाशकात पसरली. समर्थांच्या गुहेच्या बाहेर 11-11:30 वाजेपर्यंत 500 ते 1000 माणसं गोळा झाली होती. ते समर्थांच्या बाहेर पडण्याची वाट पाहत होते. आणि बाहेर जमलेली सगळी माणसं मोठ्यांदा जप करत होती, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. समर्थांच्या लक्षात आलं आता हे लोक काय आपल्याला सोडत नाहीत. 12:30 वाजता मधुकरी मागण्यासाठी म्हणून समर्थ उठले, बाहेर आले. बाहेर आल्यानंतर अन्नपूर्णाबाईंनी आणि गिरिधर पंतांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला, त्यांचे पाय धरले. लोक विचारायला लागले की महाराज तुम्हाला ही विद्या कुठे प्राप्त झाली. समर्थ म्हणते, मला काही माहिती नाही, यातलं मी काही केलेलं नाहीये, जे केलं ते रामरायाने केलं. मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यशकीर्ती प्रताप. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यांतरी. मी काही केलं नाही, सगळं रामाने केलेलं आहे. पण ह्या दिवसापासनं त्यांचा सगळा चेहरा मोहराच बदलला. समर्थ भिक्षेला निघाले की रस्त्यात जी माणसं बसलेली असायची ती बसलेली माणसं उठायची आणि समर्थांना वाकून नमस्कार करायचे. आणि समर्थ हे टाकळीचे एकदम सम्राट होऊन गेले. नाशिकमध्ये त्यांच्याबद्दल अत्यंतिक आदराची भावना निर्माण झाली. त्या समर्थ पुन्हा रामरायाकडे गेले आणि काळारामाला त्यांनी विचारलं, कृपाळूपणे राज्यरंकासी द्यावे, समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे.
लळे पाळिले तू कृपाळू स्वभावे, समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे. तुझे उपकार मी कसे विसरू, कृपाळूपणे राज्य रंगासी द्यावे. समर्थे दिले सौख्य नाना परीचे, परी कोण जाणेल या अंतरीचे. मनी आठविताची हा कंठ दाटे, उदासीन हा काळो कोठे न कंठे. ते रामराय म्हणजे समर्थांचं भावविश्व आहे. माझ्या प्रकाशनाची पुस्तक विक्रीची व्यवस्था करणारी जी मुलगी आहे हर्षदा जोशी, ती त्या रामरायाच्या पुजाऱ्यांची मुलगी आहे. काळारामाचं जे मंदिर आहे त्याचे जे पुजारी आहेत त्या घराण्यातली ती मुलगी आहे. समर्थ रामदासांना त्या रामानं मोठा आश्रय दिलेला आहे. आणि यानंतर समर्थांचं चित्र बदललं, व्यवस्थित तपश्चर्या सुरू राहिली. 11 वर्षे चाललेलं आहे. मधल्या काळामध्ये अन्नपूर्णाबाईंना दिवस गेले, समर्थाने आशीर्वाद दिला होता, त्यानुसार त्यांना मुलगा झाला. आता अन्नपूर्णाबाई आणि गिरधर यांचा असा नेम झाला की दर गुरुवारी टाकळीला यायचं, समर्थांचं दर्शन घ्यायचं, समर्थांचे आशीर्वाद घ्यायचे, काहीतरी समर्थांसाठी खायला आणायचं. हे दर गुरुवारचं त्यांचं सुरू झालं. जेव्हा मुलगा झाला तेव्हा त्यांनी समर्थांना सांगितलं की मुलाचं नाव काय ठेवायचं. समर्थाने पत्रिका मांडली, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता, आद्याक्षर काढलं, आद्याक्षर उ निघालं. समर्थ म्हटले याचं नाव आपण उद्धव ठेवूयात. पुढे जेव्हा गिरधर आणि अन्नपूर्णा समर्थांच्या दर्शनाला यायचे, हळूहळू उद्धव मोठा होत होता. उद्धव 6 वर्षाचा झाला. 8व्या वर्षी त्याचा उपनयन संस्कार झाला. आणि उपनयन संस्कारानंतर समर्थांकडे आलेला उद्धव आईला म्हणाला, मी आता घरी येणार नाही, मी महाराजांकडेच राहणार. काय भाग्य आहे या मुलाचं. त्याचं जावळ समर्थांच्या मांडीवर, त्याचा उपनयन संस्कार समर्थांच्या मांडीवर, त्याची मुंज समर्थांच्या मांडीवर, त्याचं नामीकरण समर्थांनी केलेलं. आणि 8व्या वर्षी हा मुलगा आईला म्हणतो, मी आता घरी येणार नाही, मला इथंच राहायचं. तो मुलगा टाकळीला राहायला लागला आणि तिथे राहून समर्थांसारखा गायत्रीचा जप करायला लागला, पाण्यात उभं राहून रामनाम घ्यायला लागला. त्याचबरोबर गुहेमध्ये जप करायला लागला. हळूहळू समर्थांच्या लक्षात आलं की आपली तपश्चर्या संपायचा काळ जवळ आलेला आहे. आपल्याला आता भारत प्रवासाला जावं लागेल. हे पोरगं कुठे बरोबर घ्यायचं. या मुलाला कायमचे तो कुठेतरी सेवेत अडकवलं पाहिजे म्हणून त्याने एक मारुती स्थापन केला. गोमयाचा मारुती म्हणून तो प्रसिद्ध आहे. आजही समर्थांच्या तपाची जी गुहा आहे त्या गुहेला लागून तो मारुती आहे. उद्धवला सांगितलं, रोज या मारुतीची पूजा करत जा, या मारुतीपुढे स्तोत्र म्हणत जा, गायत्रीचा जप करत जा, रामनामाचा जप करत जा, व्यायाम करत जा, प्रकृती चांगली ठेवत जा. अशा पद्धतीनं उद्धव आणि समर्थांचा दिनक्रम सुरू आहे. तपश्चर्याचा कालखंड संपत आलेला आहे. 1631 सालचा डिसेंबर महिना आहे. 1608 सालचा समर्थांचा जन्म. 1608 ते 1620 ही 12 वर्ष ते जांबेमध्ये आहेत. 1620ला नाशिकला आले. 1620 ते 1632 12 वर्ष नाशिकला तप केलेलं आहे. 31च्या डिसेंबरमध्ये नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली. त्या काळामध्ये 1628 ते 1632 ही 4 वर्ष जुन्नर पासून संगमनेर नाशिकपर्यंत सगळा भाग शहाजी महाराजांच्या मालकीचा होता. शहाजी महाराजांना एक चुलत भाऊ होता, खेळूजी राजे भोसले. त्याची पत्नी सत्यभामा. ही सत्यभामा गोदा स्नानासाठी नाशिकला आली.
ज्यांना गंगा स्नान जमत नव्हतं ना ते गोदा स्नान करायचे. कारण उत्तरेत यवनांचा इतका हाहाकार चालू होता की तिथं गंगा स्नानाला जायची कल्पनाच कोणी करू शकत नव्हतं. मग गंगा पण शंकराच्या जटेतनं निघालेली आणि गोदा सुद्धा शंकराच्या जटेतनं निघालेली. तेव्हा गोदा स्नान केलं की गंगा स्नानाचं पुण्य मिळालं. म्हणून सत्यभामा नाशिकला स्नानाला आली. त्या काळामध्ये राजघराण्यातली एखादी स्त्री जर नदीवर स्नानाला येणार असेल तर आदल्या दिवशी दवंडी पिटवली जायची आणि पुरुषांना सांगितलं जायचं की तुम्ही त्या अमुक अमुक घाटावरती जाऊ नका, तिथं उद्या स्त्रियांचं स्नान आहे. त्यानुसार दवंडी पिटवली गेली. सत्यभामा स्नानाला आली. त्यांनी गोदा स्नान केलं. नदीच्या काठी मुद्दाम कापडाचे बाथरूम तयार केले जायचे. तिथे त्यांनी कपडे बदलले आणि नारो शंकराच्या दर्शनासाठी ती बाहेर पडली आणि तेवढ्याच घोड्यांच्या टापांचा आवाज आला. निजामाकडला महाबत खान नावाचा सरदार आला. त्यांनी सत्यभामेला तसंच उचललं आणि घोड्यावरनं पळून नेलं. हे कळल्यावर शहाजी महाराज 1000 फौज घेऊन नाशिकला आले. शहाजी महाराजांची एकूण फौज होती 12,000. आता कल्पना करा, ज्या माणसाकडे 10 ते 12,000 फौज आहे त्याची भावजय पळून नेली जाते. सामान्य स्त्रियांचे हाल काय असतील. समर्थाने वर्णन केलंय, किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शामुखी जहाजी फाकविल्या, किती एकत्या विदेशी विकेल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. तुम्ही म्हणाल जुना आम्हाला सांगू नका, सध्या लव जिहादचं काय करायचं. लव जिहाद काय. मागच्याच आपण इथं ती सनातनची पुस्तकं आणली होती लव जिहादवरली. कर्नाटकातल्या हायकोर्टाचं रेकॉर्डेड आकडा आहे, कर्नाटकातल्या 45,000 हिंदू मुली बेपत्ता आहेत. मुसलमानांबरोबर निघून गेल्या. पुढे त्या मुलींचं काय झालं माहिती नाही. दिल्लीमध्ये 6,000 मुली बेपत्ता आहेत, नुसत्या दिल्लीतल्या. दिल्लीमध्ये संध्याकाळी मुलगी बाहेर पडू शकत नाही. आत्ता इसिसनं अफगाणिस्तानामध्ये 350 नर्सेसना पकडलं. त्या 350 नर्सेसला कोंडून ठेवलंय आणि त्या 350 नर्सेसचा उपभोग तालिबानी लोक घेत असतात. तालिबानी लोकांच्या उपभोगासाठी त्या मुली तिथे ठेवलेल्या आहेत. आजच्या नोंदी आहेत, ताज्या नोंदी आहेत, वर्तमानपत्रात आलेल्या नोंदी आहेत. जुनी गोष्ट नाही आहे, वाढत चाललेलं आहे. मोठ्या कौतुकानं ती मुलगी लग्न करते. मला आठवत आहे, माझ्या तरुणपणी मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा सगळे नट हिंदू असायचे आणि बऱ्याचशा नट्या मुसलमान असायच्या. सायरा बानो, वैदा रहमान, मीना कुमारी, गीता बाली या सगळ्या नट्या मुसलमान होत्या. मुमताज, सगळ्या नट्या मुसलमान होत्या. आणि अशोक कुमार, राजेंद्र कुमार, देवानंद, राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर सगळे नट हिंदू होते. 20 वर्षापूर्वी शाही इमामनं दिल्लीच्या फितवा काढला की मुसलमान मुलीने सिनेमात नायिकेचं काम करायचं नाही. जर मुसलमान नटीनं सिनेमात नायिकेचं काम केलं तर तिच्या अंगावरती ऍसिड फेकलं जाईल आणि तिला ठार मारलं जाईल, असा शाही इमामने फितवा केला. शाही इमामने हा फितवा काढला तेव्हा निखिल वागळेने टीव्हीवरती का नाही परिसंवाद घेतला. हे खरे देशद्रोही आहेत. मीडिया खरा देशद्रोही आहे. मला आठवतो तो फितवा मी वर्तमानपत्रात वाचलेला आहे, शाही इमामचा तो फितवा. तो फितवा आल्यानंतर सिनेमातनं मुसलमान नायिका अस्तंगत झाल्या. मग सगळे नायक मुसलमान, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, सैफ अली खान सगळे मुसलमान नट. आणि नटा सगळ्या हिंदू. माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, काजोल या सगळ्या ब्राह्मण मुली नटी झालेल्या. वर्षा उसगावकर, सगळे नट मुसलमान, सगळ्या नट्या हिंदू. मग कॉलेजची मुलगी पाहते
की आमिर खान बरोबर सोनाली बेंद्रे नाचते आहे, शाहरुख खान बरोबर काजोल नाचते आहे, तिला वाटतं मी पण माझा सलमान खान शोधावा, मी पण माझा आमिर खान शोधावा, आणि कुठल्या तरी मुसलमानाची ती नादी लागते. तिचं लग्न होतं, वर्ष दीड वर्ष तिला वापरलं जातं, आणि वर्ष दीड वर्षानंतर तिला तो सांगतो आपण मुस्लिम कंट्रीमध्ये फिरून येऊ. त्यांची हॉटेल्स ठरलेली आहेत, ज्या हॉटेलमध्ये मुलींची विक्री होते ती हॉटेल्स ठरलेली आहेत, तिथे हे लोक मुक्काम करतात. तिथं 2-3 दिवस राहतो, तिला थोडंसं मुस्लिम देशातल्या गोष्टी दाखवतो, एक दिवस आंघोळ करतो, मग ती आंघोळीला जाते, हा निघून जातो. जेव्हा ती स्नान करून बाथरूममधनं बाहेर येते तेव्हा तिथं 5-6 लोक आलेले असतात आणि ते येऊन बसलेले असतात. त्यांनी दार सगळं बंद केलेलं असतं. हे 5-6 लोक 8-10 दिवस तिचा उपभोग घेत राहतात आणि नंतर तिला बाजारात विकून टाकतात. तिच्या पुढे 3च पर्याय शिल्लक राहतात: दहशतवादी होणं, वेश्या होणं किंवा आत्महत्या करणं. जो पर्याय परवडेल त्या पर्यायात ती तिथे राहते. ती पुन्हा भारतात येऊ शकत नाही, तिला व्हिसा मिळत नाही, सगळं प्लॅनिंग केलेलं आहे, आणि तिथं तिची विक्री होते आणि ती वेश्या व्यवसाय करत राहते. किंवा मग तिला दहशत, हे बॉम्ब तिकडे नेऊन पोचवा, हे स्फोटक त्या रेल्वे स्टेशनवरती नेऊन टाका. भारत तिच्यासाठी कायमचा अंतरतो. अशा हजारो मुली बेपत्ता आहेत. मग समर्थांचे वर्णन केलंय, किती गुद्रिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शामुखी जहाजी फाकविल्या, किती एकत्या विदेशी विकेल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. राजपुतांमध्ये जोहार ही जी पद्धत आली ती त्यामुळे आली. भूपाळगड जेव्हा दिलेर खानाने जिंकला तेव्हा भूपाळगडावरल्या तरुण मुलींचा आपल्याला उपभोग घेता येईल म्हणून दिलेर खान आणि सगळे मुस्लिम फौज मोठ्या आशेनं भूपाळगडावरती चढत होती. तिकडल्या शेकडो मुलींनी भूपाळगडावरनं खाली उड्या मारल्या आणि आत्महत्या केल्या. एकही तरुणी भूपाळगडावरती नाही हे कळल्यावरती दिलेर खानाने जे म्हातारे लोक भूपाळगडावरती शिल्लक होते त्या सगळ्यांचे हातपाय तोडून टाकले. या सगळ्या नोंदी आहेत. या नोंदी सांगणं म्हणजे मुस्लिमांचा द्वेष वाढवणं आहे का? इतिहास माहिती असावा की नाही? समर्थ रामदासांनी पाहिलं की महाबत खानासारखा मनुष्य येतो आणि एका बाईला पळून नेतो, आणि ती बाई कोणाची? शहाजी महाराजांची सख्खी भाऊज आहे, एवढ्या जवळची नात्यातली. शहाजी महाराज 1000 फौज घेऊन आलेले आहेत. जिथं शहाजी महाराजांनी मुक्काम केला होता ती जागा आज गाडगे महाराजांची धर्मशाळा या नावाने ओळखली जाते. नाशिकमध्येच आहे, गोदेच्या काठावरती आहे. आणि जिथं शहाजी महाराजांची ती धर्मशाळा आहे, म्हणजे आज ती धर्मशाळा झाली, मुळातला तो शहाजी महाराजांचा वाडा, त्याच्या समोर समर्थांनी स्थापन केलेला मारुती आहे. आणि काँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे त्या मारुतीची सगळी व्यवस्था करतात. त्या मारुतीला जोडून त्यांची तालीम आहे. शाहू खैरे त्या भागातले काँग्रेसचे लोकप्रिय नेते आहेत. त्या सगळ्या मारुतीची उपासना ते पाहतात, तिकडली व्यवस्था ते पाहतात आणि त्या तालमीची व्यवस्था पाहतात. नाशिकला माझी महाराष्ट्राच्या रंगभूमीवरील शिवसमर्थ योग हे अशावर 3 दिवस व्याख्यानं होती. आणि आयोजकांना त्या लोकांनी दम दिला की विषय त्यांना बदलायला सांगा, नाही तर आम्ही थिएटरमध्ये येऊन गोंधळ घालू. एका थिएटरमध्ये व्याख्यानं होती 3 दिवस. मी शाहू खैरेंना फोन केला, म्हटलं असा असा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका, मी तालमीतली मुलं घेऊन येतो, तुम्ही तो विषय बदलू नका, तोच विषय ठेवा. 3 दिवस शाहू खैरे तिथे कार्यक्रमाला यायचे. येताना तालमीतली पोरं घेऊन यायचे. त्यांना पाहिल्यावर तिसरे लोक पळून गेले. त्यांच्या लक्षात आलं या माणसाच्या वाटी राहण्यात काही अर्थ नाही, ते म्हणजे नाशिकमधले डॉन आहेत. पण जिथं समर्थांचा मारुती आहे त्याच्या समोर शहाजी महाराजांचा मुक्काम आहे. रोज समर्थ तिथे मधुकरीला येतात, तिथं झाडाखाली विश्रांती घेतात. शहाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची 1631 सालच्या डिसेंबर महिन्यात नाशिकला भेट झालेली आहे. शहाजी महाराज निजामाकडेच नोकरीला आहेत. समर्थाने त्यांना प्रश्न विचारला, ज्या निजामाची तुम्ही सेवा करत आहात त्याच निजामाचा सरदार तुमच्या वहिनीनं पळून नेतो, तुमच्या स्त्रियांना काही संरक्षण नाही. त्यावेळेस शहाजी महाराजांनी निजामशाही सोडली आणि आदिलशाही स्वीकारली. म्हणजे फरक काय झाला? काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेले, फार काही फरक झाला नाही.
पण शहाजी महाराजांनी त्यांनी विचारलं की तुम्ही सततच सिंहासन का निर्माण करत नाही. शहाजी महाराजांनी निजामाला गादीवर बसवलं होतं. जसं दिल्लीला राजपूत राजे किंग मेकर होत होते, किंग होत नव्हते. किंग मेकर का होता? तुम्ही किंग व्हा ना स्वतः राजे का होत नाही? तेव्हा शहाजी महाराजांनी सांगितलं माझी पत्नी जिजाबाई ही फार ध्येयवादी आहे आणि आत्ता जो मला मुलगा झालेला आहे त्याच्याकडनं हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची असा तिने संकल्प सोडलेला आहे. शहाजी महाराज आपला रथ शिवनेरी किल्ल्यावरती पाठवतात आणि त्या रथामध्ये जिजाबाई आणि शिवाजी महाराज यांना नाशिकला आणलं जातं. 1.5 वर्षाच्या शिवाजीला शहाजी महाराज आणि जिजाबाई समर्थांच्या पायावरती घालतात. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तंजावरला सरस्वती महालामध्ये सरफोजीराजे भोसले ग्रंथसंग्रहालयामध्ये भोसले रुमालातल्या बाडांक 3 मध्ये ज्यांना अस्सल कागदपत्र पाहायचं असेल त्यांनी तंजावरला जावं आणि ते बघून यावं. तंजावरला सरफोजीराजे भोसले हा व्यंकुजीराजे भोसलेंचा पंतू, त्यांना सगळी कागदपत्र जतन करून ठेवलेली आहेत. आपण जर कधी तंजावरला गेलात तर तिथं काचेच्या पेटीमध्ये एक बाड ठेवलेला आहे. वेदांत सार नावाचा ग्रंथ आहे. त्या बाडावरती एक पांढरा कागद गुंडाळलेला आहे आणि तिथं सुवाच्य हस्ताक्षरात लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजींना अनुग्रह देते समय समर्थांनी भेट म्हणून दिलेला वेदांत सार हा ग्रंथ. ज्यांना शिवसमर्थ अनुग्रहाचा पुरावा हवाय त्यांच्याकडे तंजावरच्या भाड्याचे पैसे असले पाहिजेत. तंजावरला जा. वेदांत सार हा शंकराचार्यांचा ग्रंथ आहे आणि समर्थांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह देताना तो वेदांत सार ग्रंथ भेट दिला होता. तो कापडी वेष्टनात गुंडाळून ठेवलेला आहे आणि तो शिरा कोणी मारलाय सरफोजीराजे भोसलेच्या परंपरेतला हा पुरावा आहे. हा बामणांचा रामदासी पुरावा नाही आहे, हा भोसले घराण्याचा पुरावा आहे. कितीतरी कागदपत्रात तंजावरलाय. वेदांत सार ग्रंथ शिवाजी महाराजांनी दिला. यावरनं शिवाजी महाराज संस्कृत किती चांगला असेल आपण कल्पना करू शकतो. शहाजी महाराज संस्कृत भाषेत बोलायचे, शिवाजी महाराज उत्तम संस्कृत बोलायचे. जिजाबाईंना संस्कृत वाचता येत होतं. जिजाबाई निरक्षर होत्या आणि त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. हा शोध पूर्ण चुकीचा आहे. जिजाबाई उत्तम संस्कृत वाचत होत्या. जिजाबाईंची सून जी व्यंकोजीराजे भोसल्यांची पत्नी होती दीपाऊराजे भोसले, तिने संस्कृत भाषेत कविता केलेल्या आहेत. त्या तंजावरच्या संग्रहालयामध्ये आहेत. व्यंकोजीराजे भोसलेंना गुजराती, कानडी, संस्कृत, हिंदी, मराठी आणि तमिळ या 6 भाषा येत होत्या. सगळ्या नोंदी तंजावरच्या आहेत. त्या शहाजीराजे आणि समर्थ यांची भेट ही पुढच्या कार्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची होती. शहाजी महाराजांनी समर्थांना विनंती केली की तुम्ही शिवनेरी किल्ल्यावरती जाऊन राहा आणि या मुलाला तयार करा. तेव्हा समर्थ म्हणाले की तपश्चर्या संपल्यानंतर मला तीर्थयात्रा करायची आहे. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सगळी देवस्थानं मला पाहिजे आहेत. त्या देवस्थानाला जाऊन अनुष्ठान करायचं आहे. दासबोधात समर्थ म्हणतात नाना तीर्थक्षेत्रासी जावे, तेथे त्या देवाचे पूजन करावे, यथानुशक्ती अर्चावे परमेश्वरासी. नुसतं दर्शन घेऊन जायचं नाही. तर आता यात्रा करतात लोक, पण 40 दिवसामध्ये 70 ठिकाणं पाहिली. ठीक आहे, वन डे मॅच आहे काय? जास्तीत जास्त स्कोअर केला कमीत कमी 10 चेंडूंमध्ये. एकाच ठिकाणी जा, फक्त गोरट्याला या, इथं महिनाभर आणि महिनाभर काहीतरी अनुष्ठान करा. त्यांनी जेवढं फळ मिळेल तेवढं 50 तीर्थक्षेत्र केल्याने मिळणार नाही. समर्थ 11 महिने अयोध्येला राहिलेले आहेत, 2 महिने काशीला राहिलेले आहेत, त्रिवेंद्रमला गेले आहेत, कन्याकुमारीला गेलेले आहेत, रामेश्वरला गेले आहेत, तिरुपतीला गेले आहेत. प्रत्येक ठिकाणी 8-8, 10-10 दिवस राहून अनुष्ठान केलंय. म्हणून 12 वर्ष लागली. 12 वर्ष भारत भ्रमणाला का लागली? त्या ठिकाणी त्या देवाचं अनुष्ठान केलेलं आहे.
काशीला गेल्यावर शंकराची आराधना केलेली आहे, अयोध्येला गेल्यावर रामाची आराधना केलेली आहे, वृंदावनला आणि मथुरेला गेल्यावर कृष्णाची आराधना केलेली आहे. त्या त्या देवाची ती तिथं आराधना केली पाहिजे. याचं समर्थ म्हणतात काशी महात्म्य नेले द्वारकेसी आणि द्वारका महात्म्य नेले पंढरीसी. असं चालत नाही. समर्थाने दृष्टांत दिलेला आहे की वीर कंकण दंडाला घालायचं असतं, त्या नाकात खुपसायचं नसतं, आणि नथ नाकात घालायची असते, ती कपाळाला चिकटवायची नसते. जेथील तेथे गोड, त्या त्या ठिकाणी तिथे आराधना. ते शहाजी महाराजांना म्हणाले तुम्हाला मी एक शब्द देतो, तीर्थयात्रा संपल्यानंतर मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये परत येईन तेव्हा जिथं तुमचा मुलगा असेल त्याच्या जवळपास मी राहीन आणि त्याला मदत करीन. म्हणून तीर्थयात्रा संपल्यानंतर शिवाजी महाराज पुण्यामध्ये आहेत आणि समर्थ महाबळेश्वरला आहेत. पुणे महाबळेश्वर बाय कार 1.5 तासाचं अंतर आहे, घोड्यावरनं 2-2.5 तास. बरोबर जिथं शिवाजी महाराज आहेत तिथं समर्थ आलेले आहेत. पण ही भेट अतिशय महत्वाची आहे. जिजाबाईंचं एक विलक्षण कौतुक आहे. जिजाबाईंचा लॉंग फॉर्म बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या चरित्रात सांगितलं आहे. जी म्हणजे जिद्द, जा म्हणजे जाज्वल्यता, बा म्हणजे बाणेदारपणा आणि ई म्हणजे ईश्वरनिष्ठा. या 4 गुणांचा समुच्चय म्हणजे जिजाबाई आहेत. शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये जिजाबाईंचं स्थान 1 नंबरचं आहे. मी हा मुलगा घडवणार. अगदी अलीकडच्या काळामध्ये ॲनी बेझंटबाई होऊन गेलेल्या आहेत. या ॲनी बेझंटबाईंनी 6 महिन्याचा एक मुलगा ताब्यात घेतला आणि त्या म्हणाल्या या मुलाला मी बुद्ध बनवीन, या मुलाला मी भगवान बुद्ध बनवीन. आणि त्यानुसार ॲनी बेझंटबाईंनी त्या 6 महिन्याच्या मुलाला अगदी वेगळं ठेवलं आणि तो बुद्ध होऊ शकेल अशा वातावरणात त्याला वाढवलं. तो मुलगा पुढे बुद्ध झाला. त्याचं नाव जे कृष्णमूर्ती. म्हणजे बुद्धांचं कसं होतं, स्वतंत्र विचार. जे कृष्णमूर्तींचे स्वतंत्र विचार होते. किती त्यांच्या विचारांशी सामान्य मनुष्य सहमत होऊ शकेल, सामान्य माणसाला कितपत जे कृष्णमूर्ती तत्वज्ञान पचेल तो भाग निराळा. पण जेव्हा ॲनी बेझंट सारखी बाई मी भगवान बुद्ध निर्माण करीन असं म्हणते आणि एका 6 महिन्याच्या मुलाला त्या पद्धतीने वाढवते तेव्हा कृष्णमूर्ती तयार होतात. स्त्रीनी मनावर घेतलं पाहिजे. नुसतं मी इंजिनियर होईन, मी सॉफ्टवेअरमध्ये करिअर करीन, मी माझं पॅकेज नवऱ्यापेक्षा जास्त रकमेचं असेल, असा जर संकल्प स्त्रियांनी सोडला तर शिवाजी महाराज फार दूर राहिले. मग मी जिजाबाई होईन आणि शिवाजी महाराजांसारख्या थोर पुत्राला जन्म देईन आणि या राष्ट्राचं पांग फेडीन, अशा प्रकारचा संकल्प सोडणाऱ्या मुली हव्यात. जिजाबाईंनी तो संकल्प सोडला, तो खरा करून दाखवला आणि आपल्या डोळ्याने आपला मुलगा सिंहासनावरती बसला आहे हे पाहिलं आणि त्याला सिंहासनावरती बसलेलं पाहिल्यानंतर 13व्या दिवशी शांतपणे देह ठेवला. म्हणून जिजाबाई हे एक विलक्षण चरित्र आहे. समर्थ जिजाबाईंना शहाजी महाराजांना भेटतात, छोट्या शिवाजीला आशीर्वाद देतात, त्या दोघांना प्रेरणा देतात. हे दोघं परत जातात. उद्यापासून समर्थ रामदासांचं भारत भ्रमण सुरू होईल. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत समर्थांनी भ्रमण केलेलं आहे. या भ्रमणामध्ये समर्थांनी काय काय पाहिलं, कुठे कुठे मठ स्थापन केले, कशा प्रकारची क्रांती घडवून आणली, शिखांच्या धर्मगुरूंना ते भेटले, शिखांच्या धर्मगुरूंचा त्यांचा काय संवाद झाला, सुवर्ण मंदिरात समर्थ चातुर्मासाला थांबले होते, त्या सुवर्ण मंदिरात नेमका कोणत्या घडामोडी घडल्या, हा सगळा त्यांच्या चरित्रातला पुढच्या कार्याच्या दृष्टीने पायोभरणी असलेला भाग उद्याच्या प्रवचनामध्ये आपण बघणार आहोत.